सोलापूर न्यूज 24 मध्ये आपलं स्वागत आहे। आजच्या प्रमुख बातम्यांवर एक नजर टाकूया। माहिती बाल कल्याण विभाग सोलापूर यांना अल्पवयीन मुलीचे लग्न राहुल जोरकर यांच्याबरोबर करण्यात आलेले होते आणि ती राहुल याच्यापासून दोरदर झालेली होती आणि तिला हॉस्पिटलमध्ये उपचाराकरता जमा करण्यात आले असता तिचे पती राहुल यांच्याकडून गर्भवती होती असे समजल्याने अधिक चौकशी केली असता जेलोड पोलीस येथे अल्पवयीनचा विवाह लावून देण्यात आलेला होता आणि त्या विवाह संबंधातून अल्पवयीन बालिका वधू ही तिचे पती राहुल दोरकर यांच्यापासून ती गरोदर राहिलेली होती अशा आशयाची फिर्याद दिली असता त्यामध्ये पोलिसांनी बालविवाह प्रतिबंध कायदा भारतीय न्याय संहिताचे 64 कलम पोस्को ऍक्ट अशा प्रकारचा गुन्हा लावला होता। त्या कामी अटक होईल म्हणून राहुल दोरकर यांनी ॲडव्होकेट अजिद्दीन शेख यांच्या मार्फत सत्र न्यायालयामध्ये अटकपूर्व जामीन मिळण्याकरिता अर्ज दाखल केला होता। त्या कामी राहुल दोरकर यांच्या वतीने आरोपीचे वकील ॲडव्होकेट अजिद्दीन शेख यांनी दोघांचा विवाह झालेला आहे। झालेला विवाह हा वायडेबल शून्यवर जरी असला तरी हिंदू विवाह कायद्यामध्ये त्या बालिका वधूस 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिला आपले लग्न पूर्ण करण्याचा अधिकार आहे आणि आरोपी आणि त्या बालवधूचं पुढील संसार हे चांगल्या पद्धतीने राहावं, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे मतभेद निर्माण होऊ नये आणि आरोपीच्या वतीनं आरोपी सहकार्य करण्यास तयार आहे आणि आरोपी हा स्वतःहून मेडिकल तपासणीस हजर राहण्यास तयार आहे। तसे सशर्त जामीन मंजूर करण्यात यावा असे युक्तिवाद केला असता मेहरबान सत्र न्यायालय यांनी राहुल दोरकर याच्या अटकपूर्व जामिनावर सशस्त्र अशी सुटका केलेली आहे।